वी हॅव कम्प्लिटेड 2 एक्सरसाइजेस ऑफ लिमिट्स. आज आपली थर्ड एक्सरसाइज आहे ज्यात आपण शिकणार आहे रॅशनलायझेशन मेथड. कन्सेप्ट शिकवताना आय हॅव ऑलरेडी टॉट व्हॉट इज रॅशनलायझेशन. ठीक आहे. मग आता इथे पहा लिमिट एक्सटेंड्स टू 0 हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे तर याच्यामध्ये √/6 प्लस एक्स स्क्वेअर मायनस √x ही जी टर्म आहे बेटा, तर सगळ्यात पहिले आपण काय करणार, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय कॉन्जुगेट. मग याचा कॉन्जुगेट काय होईल बेटा, 6 प्लस एक्स स्क्वेअर, त्यामधल्या मायनसच्या ऐवजी काय करायचं बेटा, प्लस करायचं. मग ज्याने मल्टिप्लाय केलंय परत एकदा त्यानेच काय करायचं, डिवाइड करायचं. सो दॅट सम मस्ट बी मॅथमॅटिकली करेक्ट. माझ्यासोबत सगळ्यांनी लिहायला लगेचच सुरुवात करा. ठीक आहे. चला पुढची स्टेप सांगा मला. कशासाठी केलं हे, इन ऑर्डर टू गेट a मायनस बी इंटू ए प्लस बी. मग त्याचा अर्थ काय होतो बेटा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तो फॉर्म्युला आपल्याकडे ए स्क्वेअर हे ऑलरेडी स्क्वेअर रूट आहे. मग लिमिट एक्स टेन्स टू 0. बेटा स्क्वेअर रूटचा स्क्वेअर केला तर रूट निघून जाईल. ओके. आता आपापसात बडबड नको आहे. हा प्रॅक्टिसचा विषय, क्वालिटी विषय. हा मी परत सांगतो, ज्याला जे पण त्याने आपलं नीट बाहेर फिरून इथं वचूच करू नका. हे डोक्याच्या पलीकडचा विषय. लिमिट मोठा चॅप्टर आहे, समजा झाले पाहिजे. ठीक आहे. रूट आणि स्क्वेअर झाले कॅन्सल आउट. ए स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर √6चा काय होईल बेटा, 6 डिवायडेड बाय, खाली इकडं एक्स आहे आणि पलीकडे जी टर्म आहे नीट ऑब्झर्व करा, मी तिला रूटमध्ये लिहितोय कारण की हे बघ ही ब्रॅकेटमध्ये लिहिलेली संपूर्ण टर्म आहे. काही विद्यार्थी काय करतात, एक्स आणि रूट संपलं, तो एक्स तिकडं पण मल्टिप्लाय आहे ना √6ला, त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. +6 आणि -6 काय झाले बेटा, कॅन्सल आउट. आता मला सांगा, वरती एक्स प्लस एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे पुढच्या स्टेपला लिमिट एक्स टेन्स टू 0. कोण कॉमन निघाला बेटा, एक्स. तर आतमध्ये काय राहील, 1 + x. कॉपी पेस्ट करा डिनॉमिनेटर की ज्याच्यामध्ये 6 + x स्क्वेअर आणि पुढे प्लस √/6. वरचा x खालच्या x सोबत कॅन्सल आउट झाला. जेव्हा पण टर्म कॅन्सल आउट होते आपोआप तो फॅक्टर ती टर्म निघून जाते जी आपल्या लिमिटला काय बनवत होती, इनडिटर्मिनेट फॉर्म. ठीक आहे. स्वतः पुट लिमिट म्हणजे एक्सच्या जागी 0 टाकून द्या. 1 + 0 डिवायडेड बाय पहा आता रूटमध्ये 6 + 0 + 0 आणि पुढे √/6. 1 + 0 आलं 1, √6 + √6 आला 2√6. रायटिंग ओव्हर झालंय का लिहून. पहा लिमिट एक्स टेन्स टू 3 डायरेक्टली दिसतंय आपल्याला. खाली रॅशनल टर्म आहे परंतु वरती 2 इरॅशनल टर्म्स आहेत. मग आता काय करणार आपण, मल्टिप्लाय कॉन्जुगेट, फक्त मायनसच्या जागी काय करायचा, प्लस √/2x + 3. त्या मायनसच्या जागेवर काय केलं आपण, प्लस आणि √/4x - 3 आणि ह्याच टर्मने खाली परत डिवाइड करा. इज इक्वल टू परत लिहा लिमिट एक्स टेन्स टू 3. न्यूमरेटरला काय झालं बेटा, आता a - b इंटू a + b. चला आता a चा स्क्वेअर, रूट आणि स्क्वेअर झाले कॅन्सल आउट, 2x + 3. आता नीट सगळ्यांनी लिहायचं बंद करा. वरती पहा a - b a + b. a चा स्क्वेअर झाला, रूट निघून गेला, मायनस b चा स्क्वेअर करताना हे साईन्स चेंज होतील. हे एक ॲव्हरेज विद्यार्थ्याच्या डोक्याच्या पलीकडे जातं. अरे निगेटिव्ह करताय पण याचा स्क्वेअर करताय ना, रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाला, पण +4x काय होईल, मायनस केल्यावर -4x आणि -3 मायनस केल्यावर काय होईल. हां अशा पद्धतीने लक्ष ठेवा पुढच्या सम्समध्ये. खाली आता x² - 9 आहे, मग आपण त्याला काय लिहू शकतो बच्चा, जल्दी बोलो,
अरे तो तीनाचा स्क्वेअर आहे ना, एक्स प्लस थ्री एक्स मायनस, पटपट बोल, कळतंय की हे? अरे हा 9 कोण आहे? तीनाचा स्क्वेअर आहे ना तो. हां, मग आता इकडे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सेपरेटली लिहा रूट ओव्हर 2x प्लस 3 ओके प्लस रूट ओव्हर 4x मायनस 3 इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 3 2x प्लस 3 मायनस 4x प्लस 3 लाईक टर्म्स जर तुम्ही केल्या तर 2x मायनस 4x किती आला बेटा? मायनस 2x. 3 आणि 3 किती आला? 6 डिवायडेड बाय वी विल कीप ॲज इट इज x प्लस 3 इंटू एक्स मायनस 3 आणि इकडे रूट ओव्हर 2x प्लस 3 प्लस रूट ओव्हर 4x मायनस 3. आता मी थोडासा वेळ वाचवतो का, तर बेटा हा जो न्यूमरेटर आहे, हा जो न्यूमरेटर आहे यात कोण कॉमन आहे बेटा? जल्दी बोलो. खालची स्टेप याचीच लिहिली असते आपण परत, आहे की नाही? त्याच्यापेक्षा मी इथं अरेंज करतो. बोल पटकन, कोण कॉमन आहे बेटा? पटकन बोल. -2. आतमध्ये काय राहील? एक्स मायनस बेत्रिक 6 मायनस कॉमन घेतला होता. पटकन बोल, का आलाय का? येस. म्हणून मी थोडीशी म्हणजे जागापेक्षा आपण वेळ वाचवली, ठीक आहे ना? आणि पुढच्या स्टेपला डिनॉमिनेटर कॉपी पेस्ट झाला असता. इज दॅट ओके? ठीक आहे. वरती एक्स मायनस 3 आणि बघ खाली फॅक्टर पण एक्स मायनस 3. बरोबर कोण उडाला? इनडिटर्मिनेट बनवत होता तो, बघ ना. एक्सला 3 टाकला असताना यांच्यामुळे अडचण होती. 3 मायनस 3 0, 3 मायनस 3 0. इज दॅट ओके? आता 3 टाकून द्या, तुम्हाला काहीच अडचण नाही राहिली. पा वरती उरलाय फक्त कोण रे बेटा? -2. खाली एक्सच्या जागेवर टाकायचा आहे 3 प्लस 3. हा तर उडाला. इकडं रूटमध्ये 2 इंटू 3 प्लस 3 प्लस रूटमध्ये 4 इंटू 3 मायनस 3 विल बी इक्वल टू -2 अपॉन 3 आणि 3 झाले 6. आता इकडं रूटमध्ये 3 दुने 6 आणि 3 झाले 9. तिकडं 4 त्रिक 12, 12तून 3 गेले 9 आणि रूट 9 प्लस रूट 9 म्हणजे ॲक्च्युली 3 प्लस 3 किती झालं? 6. झेपतं एक सगळ्यांना हे? तो अख्खा ब्रॅकेट होईल 6 म्हणजेच -2 अपॉन 12. सो फायनली -1 अपॉन 6. चला लिहा पटपट. अरे 6 प्लस 6 हरायला ना इकडे. यस यस यस. वरती -2 खाली 3 प्लस 3 आणि ह्या ब्रॅकेटमध्ये आन्सर आलंय 6. सो हे बेत्रिक 6. ओके 5. एक सिली मिस्टेक मागून झाली, एक्स्ट्रीमली सॉरी. ओके सो थोडंसं असं लक्ष ठेवा. -1/18. रायटिंग ओव्हर. इथे काय करायचं? जरा पटपट रिस्पॉन्ड करा. सेम टाईप ऑफ द स्टोरी चालली. जो मायनस आहे दोन इरॅशनलमध्ये आपण त्याला मल्टिप्लाय डिवाइड बाय काय करणार? प्लस. आणि प्रत्येक ठिकाणी आपण काय वापरतोय? a मायनस बी इंटू a प्लस बी. ठीक आहे. सो रूट ओव्हर 1 मायनस वाय स्क्वेअर, त्यामधल्या मायनसला प्लस करू, रूट ओव्हर 1 प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय परत तीच टर्म रूट ओव्हर 1 मायनस वाय स्क्वेअर मध्ये प्लसचं साईन झालं. चला इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0, सॉरी लिमिट वाय टेन्स टू 0, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. एचा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर झाले
कॅन्सल आउट. मायनस करताना त्या दोन्ही टर्म्स प्लस आहेत तर दोन्ही टर्म काय होतील पटकन बोले सगळ्यांना झेपलाय का आता. अरे रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल पण निगेटिव्ह करताय ना तुम्ही ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ते झालं मायनस डिवायडेड बाय खाली वायचा स्क्वेअर आहे आणि आतमध्ये रूट ओव्हर 1 मायनस वाय स्क्वेअर प्लस रूट ओव्हर 1 प्लस वाय स्क्वेअर. आता पहा +1 -1 झाले कॅन्सल आउट. मायनस वाय स्क्वेअर किती झालं बेटा -2y² डिवायडेड बाय वाय स्क्वेअर. हे सगळं आतमध्ये कॉपी पेस्ट. वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअर झाला कॅन्सल आउट आणि मग आता लिमिट काय होईल बेटा वायच्या जागेवर 0 टाकून द्या -2 अपॉन रूटमध्ये 1 - 0 प्लस रूटमध्ये 1 + 0 -2 डिवायडेड बाय √1 + √1. ॲक्च्युली 1 + 1 किती आला बेटा -1. अंडरस्टूड. -1 इज युअर फायनल आन्सर. लिहा बरं पटपट करा सगळी एक्सरसाइज. आपल्याला 2 एक्सरसाइज करायचे आज. रायटिंग ओव्हर. लिहून झालंय का सगळ्यांचं. चला ह्या क्वेश्चन मध्ये सांगा बरं काय करायचं. झाले ना 4-5 उदाहरणं. सांग ना पटकन काय करायचं आता. हां मल्टिप्लाय बाय कॉन्जुगेट कोणाचा अरे दोघांचा करावं लागेल ना. अरे दोन्ही पण इरॅशनल सबट्रॅक्शन आहेत ना. मग चला न्यूमरेटरला रॅशनलाइज करायचं म्हणजे काय करायचं √2 + x प्लस √6 - x मायनसचा फक्त प्लस करून टाका. मल्टिप्लाय केलंय आता वरती घेतलंय म्हणजे मला त्याला खाली पण घेणं आहे. पहा मॅथमॅटिकली झालं नाही बॅलन्स. मल्टिप्लाय बाय डिनॉमिनेटर कोण आहे बेटा √x - √2. सो मल्टिप्लाय डिवाइड बाय मोठ्याने बोला √x + √1. चला पुढचा सगळा कार्यक्रम आता सेम आहे. हे सगळं का करतो आपण येड लागलंय सर आपल्याला. आपल्याला काही उद्योगधंदे नाहीत. अरे का करतोय आपण हे रॅशनलायझेशन चाललंय a + b a - b. काय फायदा झाला त्याने पहा आता हा a प्लस ॲक्च्युली ही एक टर्म आहे पहा a - b आणि इकडं a + b. a चा स्क्वेअर म्हणजे काय झाला 2 + x मायनस b चा स्क्वेअर 6 मायनस आणि -1 झाला प्लस. अजून काही कळा नाही हे. इज दॅट ओके. बरं याच्यासोबत ही टर्म होती बरं का डिनॉमिनेटरला. याच्यासोबत कोण आहे बेटा ही टर्म बोला √x चा आला x आणि √2 चा आला 2 मल्टिप्लाय बाय ह्या दोघांचा कार्यक्रम झाला. शिल्लक कोण होता वरती √x + √2. हा ह्या दोघांचा शिल्लक कोण होता √2 + x प्लस √6 - x. दिस इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 2. x आणि x किती आले बेटा 2x. 2 - 6 म्हणजे -4. खाली कोण आहे बच्चा x - 2 इंटू √x + √2 अपॉन √2 + x प्लस √6 - x. ठीक आहे. आता थोडीशी जागा वाचू आपण आणि वेळ पण वाचू. हा 2x - 4 आहे बेटा राईट. हा 2x - 4 आहे विच कॅन बी रिटन ॲज पटकन बोल 2 कॉमन निघल आणि ब्रॅकेटमध्ये x - 2. परीक्षेत मात्र तुला स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे ओके ना. आता काय बेनिफिट झाला वरच्याने खर्चाला खाल्लं आणि बरोबर तो गेला जो
आहे की नाही. मग 2 टाकून द्या आता, याला विसरू नका, हा 2 आहे. ओके, 2 मल्टिप्लाय बाय √2, न्यूमरेटर पहा √2 प्लस √2, खाली अंडर रूट 2 + 2 प्लस अंडर रूट 6 - 2 इक्वल टू 2 × √2 प्लस √2 आला 2 √2, हे 2 आणि 2 4, मग आला बाहेर 2. अरे कळतंय का, 4चं रूट आलं 2 प्लस 6तून 2 गेला 4, 4चं रूट परत आलं 2. मग आता दिस इज इक्वल टू 2 आणि 2 4 आणि वरती बेदूने 4, फायनल आन्सर काय आलं बेटा √2. समजतंय सगळ्यांना. आम्ही कधी नाही म्हणलोय सर मुंडका हलवायचं. चालले पुढे, वही भरवा पटपट, चला वही भरणं सुद्धा गरजेचं आहे. किती जणांना ॲक्च्युली कळालंय त्यांनी हात वर करा प्रामाणिकपणे. हाऊ मेनी ऑफ, एकदम स्ट्रेट हात वर करा, लेट मी नो द काउंट. चला 50% व्हायना आहे, म्हणजे एखादा इकडे तिकडे मॅजॉरिटी विन्स, आहे की नाही. बाकीच्यांना पहिल्यापासूनच काही कळा नाही, आता काय कळायचं कारण आहे. आलं लक्षात. हा पिक्चर अर्ध्यातून कळण्याजोगा नाही. तुला ते पिक्चर आवडतात जे अर्ध्यातून सुरू झाले तरी कळले पाहिजे, आहे की नाही. झालं की लिहून, अरे लिहून झाले का. चला नेक्स्ट सांगा इथे पटकन काय करायचं. एकच कार्यक्रम चाललाय सर, रॅशनलायझेशन. एकाला का दोघांना, दोघांना करा सर, मन मोठं करा. हां, रूट a + 2x, बहुत बढ़िया, प्लस. आता झाली की नाही प्रॅक्टिस, गृहपाठच बंद केला आपलं, सगळं इथंच चाललंय, करा पाठपाठ. पाहिलं का मी गडबडीत काय करायला लागलो. ज्याने मल्टिप्लाय केलं त्याने एकदा डिवाइड करून घेऊ. हां चला पुढची स्टेप, वरच्याच झाला आता खालच्याच, बोला पटकन. फक्त मायनस जागी काय करायचं बेटा, प्लस. हां, √3a + x मायनस येतं आपण प्लस करू 2 आणि त्याच टर्मने परत एकदा डिवाइड. ओके, चला नेक्स्ट, लिमिट x टेंड्स टू a. a - b त्याला जोडीदार a + b. पहिल्या टर्मचा स्क्वेअर केला तर a + 2x, रूट उडालं, वजा दुसरी कोण आहे बेटा √3x, सिम्पली काय लिहा 3x. खाली पहा रे, a - b आणि याला जोडीदार पलीकडं, बोला 3a + x ही झाली पहिली. मायनस केला कोणाला बेटा, नाही ते काय होईल बेटा, थांबा 1 मिनिट. a - b आणि a + b, पहिल्या टर्मचा स्क्वेअर केला, रूट उडालं, दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर करायचा आहे तर बेटा 2चा होईल 4 आणि √x होईल x. अरे काले का. हां, त्याच्यामध्ये थोडंसं सावकाश करा. बरं, मल्टिप्लाय बाय उरलंय कोण बेटा तिकडे, √3a + x प्लस खाली ही मधली टर्म उरली a + 2x. ओके ठीक. आता ॲडव्हान्टेज काय झाला बेटा, वरती 2x - 3x विल बी a - x, आहे की नाही. लिहू आपण, काय अडचण नाही. लिमिट x टेंड्स टू a. हा e 2x मधून 3x गेले, काय उरला बेटा x. आधी तपा 3a आणि एका x मधून 4 गेले म्हणजेच -3x मल्टिप्लाय बाय, हे कॉपी पेस्ट 3a + x इज इक्वल टू. आता परत एकदा परत लिहिण्यापेक्षा इथे काय करूया बेटा, खालून कोण कॉमन निघतोय, यस. मग बाळा ह्या टर्मला काय लिहू शकतो आपण, बोला पटकन, 3 आणि ब्रॅकेटमध्ये a - x. मग याने काय झालं बेटा, वरती पण a - x आहे,
खाली पण ए मायनस एक्स आहे जो कॅन्सल आउट होऊन गेला. आता खाली 3 उरला आहे आणि एक्सच्या जागेवर व्हॅल्यू टाकून द्या. सो कम ऑन 1/3 विल बी युअर फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय एक्सच्या जागेवर जर ए टाकला बेटा तर प्रत्येक ठिकाणी टाकून द्या. चला रूटमध्ये 3a प्लस ए प्लस 2 आणि रूटमध्ये ए डिवायडेड बाय रूटमध्ये ए प्लस 2a प्लस अंडर रूट 3a. ओके विल बी 1/3 रूटमध्ये 3a प्लस ए किती होईल बेटा 4a आणि मग 4 बाहेर आला तर 2 अंडर रूट ए प्लस 2 अंडर रूट ए अपॉन परत एकदा 2a आणि 1 किती होईल बेटा 3a. रूटमध्ये 3a रूटमध्ये 3a इट विल बी 2 टाइम्स रूट ओवर 3a विल बी 1/3 मल्टीप्लाय बाय 2 रूट a प्लस 2 रूट a is 4 root a upon 2 into root over 3a ला आपण root over 3 root over a can be written separately because both are irrational. याचा ॲडव्हान्टेज असा झाला रूट ए आणि रूट ए गॉट कॅन्सल आउट इज इक्वल टू 2 टू द बेदूने 4 वरती 2 आणि खाली 3 अंडर रूट 3 छापलो. चला व्यवस्थित लिहा. रायटिंग ओव्हर. काय करतोय आपण प्रत्येक क्वेश्चन मध्ये 2 टर्म्स आहेत दोन्ही इरॅशनल आहे ओके किंवा त्यातली एखादी इरॅशनल आहे तर आपण कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड करतोय. चला हे तरी सम्मानाने करा. काय करणार इथे आपण बोला जरा पटापट. वरती काही अडचण नाही खाली काय करणार आपण बोल पटकन. अंडर रूट एक्स प्लस 2 मायनसच्या तिथं प्लस करून टाका आणि ज्याने वरती मल्टिप्लाय केलंय यस. चला नेक्स्ट स्टेप. हा एक्स स्क्वेअर -4 आहे त्याला काय लिहिणार आपण यस इट इज एक्स प्लस 2 काय काय कोणता -2 अच्छा 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 ओके 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 तो फक्त रूट 3x आहे ओके ओके प्लस याला आपल्याला काय करणं आहे -2 कीप इट ॲज इट इज
येस, अंडरस्टूड. फक्त मायनसचा प्लस केला, √3x -2. ठीक आहे. चला आता x+2 x -2 खाली a - b a + b करणार आहे आपण, तर वरती याला ब्रॅकेट टाकू. ही टर्म काय आहे बेटा, रूटमध्ये x+2 प्लस रूटमध्ये 3x आणि बाहेर -2 अपॉन खाली पहा a - b इंटू a + b. ओके, सो a चा स्क्वेअर ओनली x+2. आता नीट लक्ष द्या, मायनस b चा स्क्वेअर. बेटा आपण रूट, मी याला जरा थोडं स्टेप बाय स्टेपच लिहितो. इथे पहा, याला मुद्दाम स्टेप बाय स्टेप लिहू. आपला a कोण आहे बेटा, a स्क्वेअर रूट ऑफ x+2, हे बघ त्याचा स्क्वेअर, मायनस आपला b कोण आहे बेटा, b √3x -2. कोण आहे आपला b, √3x -2. हे बघ याचा स्क्वेअर झालं. दिस इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 2. वरती न्यूमरेटर विल बी अगेन ॲज इट इज x+2 x -2 रूटमध्ये x+2 प्लस, ओके, रूट आणि स्क्वेअर झाले कॅन्सल आउट, म्हणजे पहिली टर्म उरली x+2. आता a - b द होल स्क्वेअर, a स्क्वेअर म्हणजे ओनली 3x, पण त्याला प्लस लिहायच्या ऐवजी मी काय करतो मायनस, कारण अलीकडून मायनस आहे. आता प्लस b स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4 आहे, पण आपण त्याला मायनस करू. 2 टाइम्स ab करा, सो √3x इंटू 2 म्हणजे 4√x. परंतु त्याला आता कसं करणार आपण, प्लस. परत सांगतो, a इंटू b 2√3x होईल, आणि त्याचा डबल किती झाला 4√3x. मायनसच्या ऐवजी आपण फक्त काय केला प्लस, कारण की मायनस साईन अगोदरच आहे. ओके, आता बेनिफिट पहा आपल्याला काय होईल, खाली ज्या टर्म्स आहेत तर याच्यामध्ये x+2 -3x -4, सो 2 4 गेला, इट विल बी x -2 -2x. याला थोडं सिम्प्लिफाय करू आपण. ही खालची जी टर्म आहे, म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे, ओके, किंवा लिहू याला स्टेप बाय स्टेप, काय अडचण नाही. लिमिट परत लिहावं लागेल आपल्याला, लिमिट x टेंड्स टू 2. तसं एक्झाममध्ये सगळं स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे. वरती x+2 x -2, बडबड करणारे गेले तरी चालतील, आपल्याकडे किती फ्रीडम आहे, तुम्हाला किती वेळा सांगून झालं. अडचण फक्त चांगलं शिकणाऱ्याला असते. उगा ते ॲक्टिंग करायची, आई बापाला आपण एवढं फसवलेलं आहे, दररोज मी तेच सांगतोय, तुम्हाला काही फरक पडा ना. सर घरचे दररोज बोलत येतात, आम्हाला फरक पडणार, तुम्ही सांगून काय फरक पडायचा आहे. हां, त्याचं म्हणणं एक बरोबर आहे. बहुत बढिया. तर ह्या सगळ्या गडबडीत डायरेक्ट सबस्टिट्यूशन खरं आपण करून पाहायला पाहिजे, बरोबर. सो डायरेक्ट सबस्टिट्यूशन केल्याने अडचण येते की, जरा मला सांगा, आपलं जे सम होतं याच्यात जर का व्हॅल्यू टाकली तर 2⁴ अडचण होती. अलग लक्षात, म्हणजे 2 ची व्हॅल्यू टाकली तर इथं 0 येत आहे. खाली पहा 2 आणि 2 4, हे 2 होईल. 2 जर का टाकला तर मला असं वाटतं हे तसं नाही बेटा, हे ना कंप्लीट रूट आहे, ते प्रिंटिंग मिस्टेक आहे, एकाकडे तरी पुस्तक पाहिजे होतं. अलग लक्षात. आणि मग बरं झालं, लेक्चर संपले सांगितलं तरी जमलं असतं. हाय मंडळ आपले आभारी आहे. छान छान, व्हेरी गुड, छान छान. मुलगी शिकली, प्रगती झाली. ओके, हा बाजल. आता हा जो 2 आहे, ॲक्च्युली मी परत सांगतोय, CETच्या एक्झाममध्ये ते काही येडे नाहीत, ते अजिबात तुम्हाला समजत नाहीत का डायरेक्ट सबस्टिट्यूशन आलं आन्सर आलं. दे विल नेवर आस्क, कारण त्यांना माहिती आहे जे हुशार पोर आहेत, जे चांगले पोर आहेत, जे पहिल्या 5% वाले पोर आहेत, म्हणजे ज्यांचं पर्सेंटाईल 95 पेक्षा जास्त येणार असतं, पहिले 5%, त्यांना माहिती आहे तो पोरगा पहिले 2 टाकून किंवा 0 टाकून 1 टाकून लिमिट ट्राय करणार. ओके, सो दे विल नॉट आस्क. इथे पहा 2 टाकलं तर हॉटेल आपण बेटा वरती 0 येईल. आधी तर पहा हे पूर्ण रूट आहे, तर 2 टाकला तर हॉटेल आपण 3 2 6, 2 गेला 4, हे रूटचं उत्तर 2 येईल, याचं पण 2 येईल, 0/0 फॉर्म. तर चला आता आपली प्रोसेस सुरू करा.
मी पळू पळू येऊन एखाद्याला धोपाटी घालीन, कारण मी एकदा सांगतोय, दोनदा सांगतोय, मी तिसऱ्यांदा सांगतोय, म्हणजे मी काही टिंब नाहीये. हा, मी माझी तुम्ही पेशन्स टेस्ट करू नका. मी तुम्हाला फ्रीडम देतो म्हणजे या बसा बोखांडी, तो कार्यक्रम नाही करायचा. तू शांत बस. मी तुला किती क्लिअरली बरं एकदम स्पष्ट शब्दात सांगतोय का नाही, तू बापाला 16 वर्षे फसवलंय, तू सारे मिळून 6 महिने 16 महिने नाही झाले तू माझ्याकडे शिकवतो. तुम्हाला किती गांडवशील तू जर 16 वर्षे बापाला गांडवलंय म्हणल्यावर. त्याच्यामुळे मी तो या नादी लागत नाही. हां, चला इकडे पहा. तर दिसे फक्त एखादा रट्टा खाऊ नको, लय लागन तुला सांगतो माझा हात. म्हणून मी सांगतो, मी काय हानीत नाही, ठोका लय लागवतो माझा पास्ट एक्सपिरियन्स. हां, तर वरती पहा x+2 x-2. न्यूमरेटरमध्ये पहिली टर्म इरॅशनल x+2 आणि बघ ही दुसरी टर्म इरॅशनल. ओके सर, अपॉन चला a+b आणि a-b, a चा स्क्वेअर आहे बघ, रूट कॅन्सल झालं x+2. आता मायनस केल्यावर नीट बघ, तो 3x झाला मायनस आणि -2 झाला बिकॉज वी आर सबट्रॅक्टिंग. मी तळतळ करून परत सांगतोय, तरी पेपर दिल्यानंतर 50 पैकी 40 जण मिस्टेक करणारी. किती? आम्ही इथपर्यंत येत नाही सर, तुम्ही तर मिस्टेक म्हणता, आम्हाला खाली काही सुचतच नाही. हां, दिस इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 2. हां, सो बेटा वरती पा, तुमच्या लगेच सोडवताना लक्षात आलं असेल अडचण कोणामुळे, हे एकट्यामुळं. खालून त्याला सोडवतो विषय संपला, अलग लक्षात. सो खालचा जो आपला डिनॉमिनेटर आहे ना बेटा, हे असं केल्यानंतर कळतं ना सगळ्यांना. याला आपण सोडू. हां, काय होईल बेटा, हा इथं लिहूया. हा कमॉन, काय होईल आता, हा 2 आणि 2 झाले 4. ठीक आहे ना. x -3 अगोदर व्हेरिएबलचा, एकातून 3 गेला -2x, 2 आणि 2 झाले +4, अलग लक्षात. बर, इक्वल टू लिहिण्यापेक्षा परत तो काय होईल असं करतो मी, रिझल्ट ओके. -2 कॉमन घे बेटा. आता आत काय होईल पटकन सांगा, आता अलग सगळ्यांच्या लक्षात. सो फायनली मी परत एकच गोष्ट सांगतोय का लिमिट x टेन्स टू 2 म्हणल्यानंतर, लिमिट x टेन्स टू 2 म्हणल्यानंतर हे बघ, तो कॅन्सल आउट इज इक्वल टू, तू सध्या वैध असं लिहिलं तरी चालन, पण परीक्षेत तुला स्टेप बाय स्टेप लिहायचंय. डायरेक्ट लिमिट टाकून द्या. चला 2 वरती काय होईल बेटा, 2+2. CET मध्ये हे पण अतिशय फास्ट करायचं आपल्याला. वरती इकडं रूटमध्ये 2+2 प्लस रूटमध्ये 3 × 2 -2 डिवायडेड बाय, इथं खाली फक्त कोण उरलाय बेटा, -2. दिस इज इक्वल टू 2 आणि 2 पहिल्या ब्रॅकेटमध्ये किती आले, 4. इकडे ब्रॅकेटमध्ये 2 आणि 2 4, बाहेर आल्यावर किती आला बेटा, 2. 3 2 7 2 गेला 4, रूट 4 म्हणजेच कोण, 2 अपॉन -2 बे 2 4. सो 2 आणि 2 4, 4 2 8, निगेटिव्ह साईन लिहा. थोडंसं पटपट लिहा, थोडा रायटिंग स्पीड वाढवा. सार्थक मस्की उठ, इथं पहिले बेंचवर आहे. अतिशय आता हे मार खाण्याच्या अगोदरच्या स्टेप्स आता या. हा उठ पटकन, इथं बैस पटकन. रायटिंग ओव्हर. तर मला असं वाटतंय काही क्वेश्चन आता स्किप करायला हरकत नाही, नाही तर मग एकच एक्सरसाइज होईल, आहे का नाही. आपली क्वालिटी अशी सर 77 उदाहरणं घेतले तरी आम्हाला 7 येणार नाही आहेत. अरे का आलंय. चला मी फक्त आता पुढच्या समजा हिंट देतो तुम्हाला. पहा इथे काय करणार आपण, पण एक चांगलं क्वेश्चन आहे, हाय घेऊ आपण. याच्यात मिस्टेक दिसते मला 100%. हे बघ रे पुस्तकात, हा √2 + x असायला पाहिजे, बघ बरं आहे ना. बर
ठीक आहे, आता करेक्ट आहे. चला आता काय करणार बेटा आपण, बोला एवढं क्वेश्चन करू आपण. रूटमध्ये पहिला इरॅशनल 1 प्लस अंडर रूट 2 प्लस एक्स आहे, त्या मायनसला काय केलं बेटा आपण प्लस, त्यानेच खाली फक्त ह्या मधल्या मायनसला आपण काय केला बेटा प्लस. हा एक चांगला क्वेश्चन आहे, सीईटीला येण्याजोगा क्वेश्चन आहे हा. का तर रूटमध्ये रूट आहे हे पाहून बरेच जण घाबरतात. कन्सेप्ट तीच आहे. पहा आता ए मायनस बी आणि ए प्लस बी, ए चा स्क्वेअर आहे बघा, रूट कॅन्सल आउट होईल म्हणजे 1 प्लस रूटमध्ये ओके ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर, रूट 3 चा किती आला बेटा 3 ओनली, खाली एक्स मायनस 2 ॲज इट इज, आणि इकडं ही जी टर्म आहे 1 प्लस रूटमध्ये 2 प्लस एक्स प्लस रूट 3, लिमिट एक्सटेंड्स टू 2 ओके, याकातून 3 गेला -2, वी विल राईट रूटमध्ये 2 प्लस एक्स -2, खाली एक्स -2 आहे ओके, आणि ही टर्म ॲज इट इज रूटमध्ये 1 प्लस रूट ओव्हर 2 प्लस एक्स. आता ह्या स्टेपला मात्र आपण काय करणार बेटा, परत हा इरॅशनल आहे त्याला परत रॅशनलाइज करायचं. सो त्याला मुद्दाम मी ग्रीन पेनने लिहितो ह्या स्टेपला. का तर तुम्हाला कळायला पाहिजे की एका सममध्ये आपल्याला 2 वेळा रॅशनलाइज करायची गरज पडली. अपॉन रूट ओव्हर 2 प्लस एक्स प्लस रूट 2 ओके. प्रसाद सांग रे बेटा आता पुढची स्टेप, थोडं पटकन सांग. लिमिट एक्सचेंज 2 म्हणायचं, हां 2 प्लस 1 मोठ्याने, हां करेक्ट, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, खाली काहीच अडचण नाही आहे सध्या अडचण नाही आहे. आता हे सगळं आपण का केलं तर तो x -2 आपल्या समला 0 बनवतोय. कोण 0 बनवतो बेटा, x मायनस ओके. पहा आता मी मुद्दाम इथे काय करतो, ह्या स्टेपला सिम्प्लिफाय करतो. बोला पटकन काय झालं बाळा ही स्टेप, अरे बोल ना पटकन. हा x -2 आला, अरे बरोबर आहे का नाही, आणि बरोबर कोण उडतो तोच जो इंडिटरमिनेट करत होता. टाक बेटा 2 टाक, विल बी 1, न्यूमरेटर काय राहील बेटा 1 ओनली, अपॉन अंडर रूट 1 प्लस अंडर रूट 2 प्लस 1 प्लस +2 आहे हा. हा काय झालं, फक्त 1 बरं का, दिस इज इक्वल टू वरती राहिला फक्त 1 आणि खाली रूटमध्ये 1 प्लस रूटमध्ये 2 प्लस एक्सला 2 टाकायचा आपल्याला. अरे कळतंय का, रूटमध्ये 1 प्लस रूटमध्ये 2 प्लस 2 आणि प्लस रूट 3, ही झाली आपली खालची पहिली टर्म. आणि इकडं रूटमध्ये 2 प्लस एक्स होता तर 2 प्लस 2. अरे ओके ठीक. सो दिस विल बी 1 अपॉन 2 आणि 2 झाले 4, ते रूटच्या बाहेर होईल 2 आणि 1 3, हा रूट 3 आणि रूट 3 2 रूट 3 हे नक्की कळलंय का सगळ्यांना. आता आपण 11वी 12वीला आपल्याला एवढं तर कळलं पाहिजे. अरे बघ ना 2 आणि 2 झाले 4, रूटच्या बाहेर आल्यावर 2, तो 2 आणि हा 1 किती झाला 3. आता रूटमध्ये 3 प्लस रूटमध्ये 3 2 रूट 3, हा झाला फर्स्ट ब्रॅकेट. आणि इकडं 2 आणि 2 4, बाहेर आलो किती आला 2, म्हणजे 2 प्लस रूट 2
आणि मग फायनल आन्सर कॅन बी रिटन ॲज 1/2√3 इंटू 2 झाले 4√3 प्लस 2 आणि √3 दुने 6 दिस वे. आपली एक टर्म राहिली वरची. अरे हा, ही रायटिंग मिस्टेक झाली. अरे मग आधीच सांगायचं ना लवकर. एक्स्ट्राचं रूट आलं नाही इथं. समजलं का तुले? नव्हतं समजलं ना मले. ठीक. सो आपण अच्छा हे रिपीट नाही केलं का खाली? ओके. सो रूटमध्ये ओके चल आता करा सॉल्व. विल बी इक्वल टू न्युमरेटरमध्ये फक्त उरला आहे 2 + 2 बाहेर +2 खाली 1 2 3 टर्म्स. त्याच्यापैकी रूटमध्ये 1 प्लस रूटमध्ये 2 + 2 प्लस √3 ही पहिली टर्म. रूटमध्ये 2 + 2 रूटमध्ये 2 + 2 ओके प्लस √2 हे बघ ही दुसरी टर्म आणि याला जोडीदार इकडं लय लवकर सांगता बरं का पोरांनो तुम्ही. मला फार आनंद वाटतो. a - b इंटू a + b केल्यावर हा विषय होता. ओके. आता फक्त हा बेटा ऐका ना, एक मिनिट थांबा थांबा. मला सांगा इथपर्यंत आपण आलो होतो. मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं बरोबर. a + b a - b केला. हा a चा स्क्वेअर - b चा स्क्वेअर झाला. हा डिनॉमिनेटर आपण इकडे पेस्ट केला. कोण रिपीट झालं? हे रिपीट झालं ना. बरं आता पहा बरं सगळं क्लिअर आहे की. हे थांब जरा 2 मिनिट बडबड नका करू. यस ही टर्म खाली 1/, वरती काहीच नाही, वरती झाला 1 ओनली. ओके सर. रूटमध्ये 1 प्लस रूटमध्ये 2 + 2 प्लस √3 आणि इकडं तिथे येईल 2. ओके हे 1/, 2√3 पलीकडून 2 + 2 आला 1/. हां लिहा पटपट लिहा पटपट लिहा. लिहून झालंय का? चला कंप्लीटच करू आपण हे सगळं, काय अडचण नाही. फक्त धनादन लिहून घ्या माझ्यासोबत. सगळ्यांना बेसिक स्टेप्स कळाल्या का नाही? फक्त इरॅशनल 2 टर्म येतील म्हणजे इरॅशनल प्लस रॅशनल येईल, इरॅशनल मायनस रॅशनल येईल. किंवा म्हणजे तुम्ही एक ऑब्झर्व केलं का, रॅशनलला आपण क्यू बोलतो आणि इरॅशनल आपण जर का आय बोलतो तर बेटा इरॅशनल दोघांची एकतर ॲडिशन येईल नाही तर सबट्रॅक्शन येईल, ती इरॅशनल असते. आणि इरॅशनलच्या सोबत इरॅशनल येईल तर दोघांची ॲडिशन नाही तर सबट्रॅक्शन असते. तर फक्त तुला प्लसच्या जागी मायनस, मायनसच्या जागी प्लस करायचं आहे, कॉन्जुगेटने डिवाइड करायचं आहे. झेपा की नाही झेपा? अरे आर यू अंडरस्टँडिंग? तरी काहीला क्यू काय कळा ना. प्रसाद क्यू काय रे त्याच्यात? साई क्यूच कळा ना. चैतन्य गोडे क्यू क्योंकि इतना. हां क्यू कोण आहे? हां बरं झालं नाही तोंड तोडून घेतला असतं मी. रॅशनल आय फॉर इरॅशनल. अरे झालंय का? त्यात एखाद म्हणा आय फॉर इंटिजर.
आय फॉर इंटिजर का नाही, तर का नाही, तो इरॅशनल साठी आहे आणि इंटिजर साठी डिनोटेड बाय झेड. रायटिंग ओव्हर. चला सगळेजण मला सांगा ह्या समला कसं सोडवायचं पटकन. ए पहिले सम चेक कर. तू थेट सम संपल्यावर म्हणशील सर तिथं थोडीशी मिस्टेक होती बरं का, ते पुस्तकाने मी चेक करतो. वा 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 शक्तिमान फेकी ती का असं इकडे दे ना एखाद्याने आणून, जशा डांगऱ्या बसल्यात. आणि इकडे हांगे इकडे. ठीक. क्वेश्चन नंबर 2 मधला 4. सरनी पुस्तक वर पाठ धरलं होतं. सर सोपा नाही तुमच्या संग राहून पक्का व्हायबल झालाय सर. हां ठीक. आता महाराष्ट्र बोर्डाने चूक केली असेल तर मग काय अडचण नाही. चला नाही पण मी सांगतो रूटमध्ये हे परफेक्ट समय. हा चला ए मल्टिप्लाय डिवाइड बोल. ए वरद वरद ढोले लय आनंद होईल मला, सांग रे काय करायचं. हा खाली पाहायचं कारण नाही ना, निस्ता मायनसचा प्लस करायचा आहे ना. रूटमध्ये नुसता मायनसचा प्लस करायचा आणि त्याच्यात गडबड म्हणलो आता काय ब्रह्मदेव आणायचा का खाली, तो बी जाईना लाजून पळून. पाहिलं का मी बिघडलो. हे बघ ज्याने मल्टिप्लाय केलंय त्यानेच. चला लिमिट y टेन्स टू 0. हा ए मायनस बी ए प्लस बी एचा स्क्वेअर झालं, ते रूट झालं गायब. मायनस बीचा स्क्वेअर परत रूट झालं गायब. डिवायडेड बाय वाय रूटमध्ये ए प्लस वाय. हे बघ ही पहिली टर्म आहे. ओके. आणि इकडं रूटमध्ये ए प्लस वाय आणि प्लस अंडर रूट आहे. हा प्लस ए मायनस ए झाला कॅन्सल. मी मुद्दाम कलर चेंज करतो टू अंडरस्टँड. वरती निसता कोण उरला होता बाळा वाय, ह्या वाय सोबत कॅन्सल. अरे का आलंय का समजलंय का. अरे फर्स्ट सेकंड थर्ड ते सगळे मल्टिप्लायर होते. ठीक आहे. चला वायच्या जागेवर 0 टाकला जातं काही अडचण, व्हेरिएबल नाही उरलं वर 1/, रूटमध्ये ए प्लस वायच्या ऐवजी 0 टाकला. ही पहिली टर्म. हा आणि इकडं रूटमध्ये ए प्लस 0. ओके विल बी 1/. इथं कोण उरलं बाळा रूट ए. हा इकडं रूट ए प्लस रूट ए हॅज बिकम दिस इज इक्वल टू 1/2a. हे झालं फायनल आन्सर. चला घेऊ का पुढचा क्वेश्चन. चला स्ट्रॉंग क्वालिटी क्वेश्चन, घाबरायचं काही कारण नाही. हे बघ मल्टिप्लाय डिवाइड. चला वरच्याच रॅशलायझर काय होईल बेटा एक्स स्क्वेअर प्लस. हे बघ मायनसचा काय केला बेटा प्लस. लिह जरा पटापट कर, सगळं पुस्तक सोडू आपण. हा आपण कारण घरी तो व्हायचं तसं काही होत नाही. काय झालं मायनसच्या ऐवजी फक्त प्लस केला आपण. चला याला परत ॲक्च्युली काही अडचण नाही पण आपण काय करू इकडे पहा. जेव्हा डबल रॅशलायझेशन करायचं की नाही आपल्याला तर आपण काय करू, हा ए मायनस बी आहे तर याचा जोडीदार ए प्लस बी करून घेऊ ना आपण आपल्यामध्ये ॲडजस्टमेंट. इकडे बघ हा ए मायनस बी आहे याचा जोडीदार ए प्लस बी करून घ्या, नंतर निगोशिएट करू आपण. हे बघ मायनसचा प्लस केला. हा आता हे पहा ही जी टर्म आहे आणि ही जी टर्म आहे बॅलन्स करू आपण. रूटमध्ये झालं, वरती जी टर्म आहे प्लस. फक्त आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांनाही काय केलं रॅशनलाइज. चला आता दिस इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0. वरती ए मायनस बी ए प्लस बी दिसला का नाही. मग आता एचा स्क्वेअर म्हणजेच कोण रूट झाला कॅन्सल. एक्स स्क्वेअर प्लस 9 मायनस बी स्क्वेअर केलं दोन्ही पॉझिटिव्ह आहेत तर दोन्ही टर्म्स काय होतील निगेटिव्ह डिवायडेड बाय. चला इथे ए मायनस बी प्लस बी एचा स्क्वेअर म्हणजेच रूट झालं कॅन्सल आउट. ओके -2x स्क्वेअर -4. यस दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, दोन्ही काय झाले निगेटिव्ह. मल्टिप्लाय बाय रूटमध्ये पलीकडे 3x स्क्वेअर प्लस 4 .
आता सिम्प्लिफिकेशनमध्ये हा +9 -9 कॅन्सल आउट, +4 -4 कॅन्सल आउट, आणि मग आता लिमिट एक्सटेंड्स टू 0. x² - 2x² आला -x², 3x² मधून 2x² गेले आला x² मल्टिप्लाय बाय ह्या दोन टर्म्स ॲज इट इज. ठीक आहे, हा झाला कॅन्सल आउट, बरोबर तो उडालाय जो आपला लिमिटला काय बनवत होता इनडिटर्मिनेट. आता एक्सला 0 टाकला तर ऑब्विसली वरती काय राहील बेटा, √4 काय होईल 2, कळतंय का, प्लस √4 काय होईल बेटा 2, खाली होईल 3 + 3 4/6 म्हणजेच 2/3. पाय सोपं आहे का नाही. घेऊ का पुढचा क्वेश्चन, लिहायचं आहे का, काय झालं इकडचं मायनस राहील आपला, यस. सो -1 मल्टिप्लाय बाय करू आपण मायनस साईन, यस. एक्स्ट्रीमली सॉरी, आय हॅड फॉरगॉटन दॅट -1. झालं का लिहून सगळ्यांचं, पटपट पटपट लिहा माझ्यासोबत, निदान वही भरली तरी तू अजिबाल बरं वाटेन, कळू नाही तर नाही कळू, काय काय निदान प्रॅक्टिस करता करता तर कळन. झालंय का, अरे ही स्टेप इथं मोकळी जागा सोड ना, तू घरी जाऊन हे नाही का छापू शकत इथं. हां, काही लास व्हा तर जसंच्या तसं छापाव. याला मी केला स्टार मार्क. सांगा आता, म्हणून काही क्वेश्चन तुम्हाला सोडून देण्यात मजा नाही. भारी क्वेश्चन आहे तो रूटमध्ये असू शकत होता पण नाही आहे, लक्षात आलं का, ते ॲज इट इज आहे. हां बोला, काय करायचं आज इथं, हे खरं क्वेश्चन आहे CET. बघ तुला प्रिव्हियस इयर CET मध्ये सापडले, या अशा टाईपचे क्वेश्चन तुला CET मध्ये सापडतील. आता काय, अब क्या करें. आता हा टाईप रॅशनलायझेशन चाललेला आहे, म्हणजे प्रत्येक वेळी नुसतं रॅशनलायझेशनच असेल अशातला काही भाग नाही. जेव्हा पण अशा टाईपचे चांगले क्वेश्चन आपण पाहतो तर इथं रॅशनलायझेशन करायला मला पहिली गोष्ट सांग, चान्स आहे का. त्यात एखादा मावा म्हणा सर खाली x - 1 आहे, x + 1 x - 1. अरे ठोकळ्या, रॅशनलायझेशन करायला तो इरॅशनल तर पाहिजे ना, काहीला अजून काही कळा ना. अरे इरॅशनल असला तर रॅशनलायझेशन ना, काहीला सवय अशी आहे चालू आहे दान का. अरे काही अडचण तर पाहिजे अगोदर. आता नीट आहे का, आता इथे -2 आहे बेटा, काय आहे -2. मग आता मी काय करतो बघ, नीट लक्ष दे. लिमिट x टेंड्स टू 1, पहिल्या समला x² + x√x आहे. पटकन सांगा रे, मी हे काय केलं, 1 तास झाला सर तुम्ही काय करताय काही कळणार नाही. हे काय केलं मी इथं, मायनसला तोडलं, -1 का केलं सर हे. बघा आता लिमिट x टेंड्स टू 1, काल फॉर्म्युला मेथड शिकलो होतो का नाही आपण. इकडं बघ, तो पलीकडचा एक -1 याच्यासोबत घेतला, प्लस x√x आहे, 1 -1 याच्यासोबत घेतला. झेपलंय का सगळ्यांना हे. आता समला मी या दोन पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. कसं, लिमिट x टेंड्स टू 1, पहिलं सम झालं x² - 1 आणि हा x - 1 त्याच खाली घेतला, त्या दोघांना दिलं सेपरेट लिमिट, प्लस ह्या दोघांना सेपरेट लिमिट देऊ आपण धिस. बघ लिमिट x टेंड्स टू 1, पुढचा पार्ट काय घेतला मी, x × √x - 1 बटे x - 1. पटकन हातवरती करा, किती जणांना स्टेप का आली, व्हेरी गुड. मग आता पहा, दिस इज इक्वल टू, आपलं लिमिट इज इक्वल टू, ओके याला येईल म्हणून आपण. सो बेटा याचा फॉर्म्युला काय झाला, आता हा 1 म्हणजेच कोण आहे बेटा, 1चा स्क्वेअर आहे का नाही, n म्हणजेच 2, 1ची पॉवर 2 - 1 प्लस लिमिट x टेंड्स टू 1. आता x√x म्हणजेच x ची पॉवर n 1 आणि x ची पॉवर 1/2, 1 प्लस काही कळत आहे का नाही, 2 × 2 = 3, 3/2. हे बाई गरिबी, त्याला रॅडिकल फॉर्ममध्ये लिहिलं, x ची पॉवर आपलं रॅडिकलचं सोडलं आणि इंडेक्स बाय रूटमध्ये लिहिलं, x ची पॉवर 3/2 आला, -1 बिचारा भोळा आहे, ज्याला नाही कोणी इथे म्हणतो त्याला आहे आम्ही, करा आम्हाला ॲडजस्टमेंट केली. अरे काही रेट आहे का नाही तुला,
नुसता 1 होता त्याची पॉवर मी परत काय लिहिली 3/2 कशासाठी फॉर्म्युला मेथड. पण सर आम्हाला फॉर्म्युला माहीत नाही. काय फॉर्म्युला आहे अनुष्का? कोणती पण एक अनुष्का. हां तू नाही माहीत माग लिहू मी आला सर. शायन सर तुम्ही कितीही करा गायन आम्हाला काहीच नाही येयन. तिकडे वेदांत लय हसला. तिकडे कृष्णा फॉर्म्युलाच कळा नाही पण वापरिलाय. नाही परमेश्वराने डोकं तर दिलंय वापरिलंय. कसं आमचं आम्हालाच माहीत. एकाला फॉर्म्युला येणार काय ठोकळे बसलेत. यन म्हणजे कोण 3/2 ए ची पॉवर 3/2 -1 बे एक बे प्लस 3/2 का पॉवर 1 ची एनिथिंग 1 असते. बे दुने 4 आणि 3 7 अपॉन छापलो. छापिंग घेऊ पुढचा क्वेश्चन. थर्ड मधला 2 रूट मध्ये 1 + x² आहे. रूट मध्ये 1 + x³ आहे. यस सांगा काय करणार बेटा याला रॅशनलायझेशन. चला याचा जोडीदार काय झाला रूट मध्ये 1 + x² आहे. त्या मायनसला काय टाक बाळा. हा अपॉन याचा जोडीदार घेऊन टाका. हा 1 + x³ आहे. मायनसचा जोडीदार काय करा चलो मल्टिप्लाय बाय. मग आता काय करायचं बेटा ही वरची टर्म खाली पेस्ट खालची वरती पेस्ट. ओके पाय आपण बॅलन्स केलं का नाही आता हे. यस पुढची स्टेप सांगा. दिस इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 a - b a + b. बोल पटकन. a² म्हणजे रूटचा आला स्क्वेअर आणि झालं कॅन्सल. 1 + x आहे वजा केल्यावर काय झालं -1 - x. ह्या दोघांमध्ये पहिल्याचा स्क्वेअर रूट झालं गायब. सो -1 - x. आता ह्या दोन टर्म्स वापरल्या ते वरचं कॉपी पेस्ट आले का लक्षात. पण मी करतो का तो म्हणजे सरनी मोकळं ठेवलंय आपण मोकळा कार्यक्रम करू. झालं काय बेनिफिट झाला आपल्याला 1 आणि -1 कॅन्सल आउट. खाली पण बघ 1 आणि -1 कॅन्सल आउट. दिस इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 x² - x आहे. कोण कॉमन आला बेटा आतमध्ये आला x - 1. याच्यात पहा x आतमध्ये कोण आला बेटा x² - 1 मल्टिप्लाय बाय. आता काय केलं मी जसंच्या तसं ठेवलं. दिस इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. पहा आता x × x - 1 हे नकोच. एखादा महाभाग काय करायला बसला सर पुस्तकात तसं कुठंच नाही हो. डायजेस्टमध्ये नाही नवनीतमध्ये नाही टार्गेटमध्ये नाही. चल मग आता आपण इथं करू की जेणेकरून तुम्हाला कळेल. तर ह्या टर्मला काय लिहू शकतो बाळा आपण जल्दी बोलो. अरे जल्दी बोलो. अरे बोल ना पटकन. अरे x × x + 1 x - 1. आता पुढची स्टेप काय होईल बेटा हा x - 1 याच्यासोबत झाला कॅन्सल आउट. वरचा x खालच्या x सोबत झाला कॅन्सल आउट. जो 0 बनवत होता तोच कॅन्सल आउट झाला. विल बी 0 टाकला तर रूटमध्ये 1 1 रूटमध्ये 1 1 न्यूमरेटर काय आला बाळा 2. इथं पण पहा 1 + 1 किती आला 2 आणि हा 0 + 1 1. कळतंय का रे का देऊ मांडून सगळं ते. अरे झेपतंय सगळ्यांना. फायनल आन्सर इज 1. रिझल्ट ओके बेसिक गोष्ट आहे. आणि हे येत नसतं चुल्लू भर पाणी में डूब जाओ. राइटिंग ओव्हर. चला सांगा x² + x - 20
आणि रूटमध्ये 3x प्लस 4. हां बोला, सिंपल आहे. आता हे काय करायचं बाळा, इथे बोल पटकन. रूटमध्ये 3x प्लस 4 प्लस 4. ओके. आता एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 याचे आपण फॅक्टर पाडू शकतो का? यस. 5 चोक 20 बरोबर आहे की नाही? नाही नाही नाही, गरज नाही, गरज नाही. जिथं गरज आहे तिथंच फॅक्टर करू आपण. हे बघ, अरे तर डोकं लावायचं सध्या गरज नाही, आपण त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. सो बेटा एक्स स्क्वेअर ॲक्च्युली 4चा स्क्वेअर 16 आणि 4 20, गरज तर पडणारच आपल्याला, राईट? यस यस, गरज तर पडणारच आहे. अरे गरज पडणारच आहे ना आपल्याला. मग पहा, मला सांगा, 5 चोक 20 प्लस 5 मायनस 4 प्लस 5 मायनस 4, मग त्याचे आपण केले फॅक्टर्स. बर, आता त्याला जोडीदार वरची टर्म कशी लिहायची इकडे बघ. रूटमध्ये 3x प्लस 4 आहे. एखादा पापी डायरेक्ट 4 आणि 4 8 करीन, त्याचा नाद करायचं नाही. हा 4 आतमध्ये, हा 4 बाहेर आहे, हा परछा आहे, ही आरची आहे. अरे लक्षात आलं की ते सेपरेट आहेत. अपॉन नाही सर एकत्र आलते, मग शेवट पाय काय झालता माझ्या इकडे पाय 3x प्लस 4, म्हणून ते तसं काही करायचं नाही. आता इकडे पाय एचा स्क्वेअर मायनस बीचा 4चा किती आला बेटा? 16. ओके. आता बघ, ही जी खालची टर्म आहे ही चला याचं सिम्प्लिफिकेशन केलं ही टर्म काय कन्वर्ट होईल बाळा? बोल पटकन. हा 3x 4 मायनस 16 आले मायनस 12. परत ही टर्म काय झाली जल्दी बोलो? 3 आणि x मायनस 4. आपोआप बघ कोण उडतंय? हे बघ x मायनस 4, जो आपल्या टर्मला काय बनवत होता? इनडिटर्मिनेट. आपल्या लिमिटला काय बनवत होता? इनडिटर्मिनेट. चला 4 टाकला तर 4 आणि 5 किती झाले बच्चा? 9. तिकडं 4 त्रिक 12 आणि 4 16, 4 आणि 4 8. अपॉन खाली फक्त कोण उरलाय बेटा? 3 त्रिक 9 आणि 3 8. डन. घेऊ का पुढचा क्वेश्चन? 3 मायनस रूटमध्ये 5 प्लस झेड आणि 1 मायनस रूटमध्ये 5 मायनस झेड. चला सांगा क्या क्या किया जाए? ए तिकडे चैतन्य फटांगिरी सांग रे, आता काय करावं ह्या समला? निर्लज्जम सदा सुखी. किती सम झालेत? पहिली स्लाइड द्या सोडून, 14तली ही 14वी. 1 डझन सम झालीत. अरे का आलंय का? 1 डझन झापडे आणल्या तरी लाज आपली ठिकाण येणार नाही, एवढी सोडली. खाल का? 1 डझन किलोमीटर लांब गेली सर लाज आमची मोकळे. सार्थक सांग रे काय करावं? काय नाही सर, तुम्ही लिहावा, आम्ही छापावा, वही भरावा. रामकृष्ण हरी. तिकडं माग अनुष्का सांगा तिथं काय करावं? श्वेता, अरे मग काय चाललंय हे? नुसता वेदांत सांग रे. नाही सर, आपले सेन्सर झोपलेले आहेत आज. आदित्य धनवटे, अरे ते तर टॉपिक आहे आपला. हा कसं करायचं? मायनस आहे तर तिथं प्लस करा. रूटमध्ये 5 प्लस खालच्या जोडीदार घ्या 1 प्लस, तरी आपले 80% डबडे एवढंच लिहिते. इंटू करायचंय, त्याला बॅलन्स करायचंय. काय करायचं? हा खालची टर्म वर 1 प्लस, वरची खाली. कमॉन. ओके. लिमिट z टेन्स टू 4 a मायनस बी ए प्लस बी. आदित्य सांग रे, अर्ध्या तासाने सांग. 9. हा पुढं सांग. हा 5 मायनस, हे भोंगळच का? अरे एचा स्क्वेअर मायनस 5 मायनस झेड म्हणून म्हणतोय ना मी. नजर हटी दुर्घटना घटी. यार ते नीट बघ ना.
अरे सांगितलं ना मी प्रत्येक वेळा मेन्शन करून. ए घोम्यावानी बघत आहे नुसतं, त्याच्याकडे कुठं बघतो, सगळ्याची परिस्थिती तिची. तिकडे मागं प्रसाद वेताळ सांग रे, खाली सांग. हा हसलं हो सर, तुम्ही तुमचं मिटून घ्या. सार्थक मस्की तिकडे ते कोपऱ्यातला. हा इकडे तिकडे बघत होता तुम्ही हे सोडितानी, मग सारं लक्ष असतं. पण मला काय टंक लेखक व्हायचंय का? सारी का बोल 1. हां 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 करेक्ट, बहुत बढ़िया. साइंस विल चेंज. चला मल्टीप्लाय बाय. ओके, आता 9 मधून 5 गेले, 4 मायनस झेड. चला ह्या टर्मला काय लिहू बेटा आपण? 9तून 5 गेलाय म्हणजेच 4 मायनस झेड. चला इकडे याला काय लिहू बेटा? या असं लिहिलं राडा वाटतोय का समजतंय? पटकन सांगा. हा, एकातून 5 गेलाय -4, म्हणजे ॲक्च्युली तो झेड -4 आहे. काय बेटा? झेड -4. मग आता झेड -4 हा 4 मायनस झेडचा निगेटिव्ह आहे, हे तर कळतं ना सगळ्यांना. नसेल कळत तर समजून घे, ते बऱ्याचदा दिलंय तुला लिहून. ओके, सो ॲक्च्युली व्हॉट विल हॅपन बेटा, दिस इज इक्वल टू, मी लिहितो याला व्यवस्थित, लिमिट इकडं बघ. इथून जर का तू मायनसचं साईन कॉमन घेतलं तर 4 मायनस झेडला यू कॅन राईट झेड -4. खाली कोण आहे बेटा? झेड मायनस. हे झाले कॅन्सल आउट. पहिलं ते -1 साईन लिहितो बिकॉज मायनस साईन इज व्हेरी डेंजरस साईन. चला 1 प्लस रूटमध्ये 5तून 4 गेला 1, खाली 3 प्लस रूटमध्ये 5 आणि 4 झाला 9. सो -1 मल्टिप्लाय बाय 1 आणि 1 वरती आला 2, 3 आणि 3 खाली आला 6, बेत्रिक 6. फायनल आन्सर -3 नको लिहू, -1/3. जेपिंग. चला लास्ट क्वेश्चन झाला, आपली एकच एक्सरसाइज झाली. माझं टार्गेट होतं चला 2 एक्सरसाइज उडू. चला इथे लिमिट एक्सटेंड्स टू 0, 3/x. सांगा कसं करायचं आता हे? हो मग अब यहां पर क्या किया जाए? ज्ञानोबा तर धरलं कॉर्नर सीट, बडबड बडबड. ती किती हसत आहे पाय ना या बाई वेदांत. तो त्याचा जीव लय खुश झाला, कोणाचा कार्यक्रम झाला ते खुश. हा इकडं बघा, पहिली गोष्ट म्हणजे ते फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये? फ्रॅक्शनल. तो अपन सबसे पहले करेंगे बेस सेम. क्या करेंगे बेटा? बेस सेम. सो लिमिट एक्सटेंड्स टू 0. सर पण बेस सेम कसा करायचा? अरे रताळू, कॉमन सेन्स ना, इकडे पाय ना. 3 हा x √9 - x आहे. याला जोडीदार कोण पाहिजे खाली पटकन सांग. अरे झेपा की नाही झेपा? वरती नुसता 1 आहे तर √9 - x कर. हात वरती करा. किती जणांना हे कळलंय? बाकीच्यांनी आत्ताच 8ला गेलं तरी अडचण नाही राहिली. परवा खरं सांगतो तुला, जर बेस सेम कळा ना म्हणजे तू परत 6वीत जा. आलं का लक्षात? तुम्हाला काय कळतंय सर? तुम्ही म्हणता पुनर्जन्म घ्या, बालवाडीत या, पहिले त्या. सरचं लय मानाव घ्यायचं नाही. चला दोघांचा बेस झाला सेम. बेस सेम झाला. हे बघ मी अगोदर बेस लिहिला, कळतंय का? बेस झाला सेम. वरती काय होईल बाळा? 3 मायनस, अरे जल्दी बोलो तेजस, सांग पटकन पुढे. हां हां करेक्ट. 3 प्लस √9 - x अपॉन, परत एकदा 3 प्लस √ कारण ज्याने मल्टिप्लाय केले त्याने. वेदांत सांग रे पुढची स्टेप. आपण हँग होतो सर, असं एवढं पाहिलं सर, डोकं जाम. प्रज्वल हां
झालं बोत. हा केलं का त्यांनी लगे भो समर्थ मोरे तो का खाली गुलू गुलू चाललं काय नाही. आणि मोबाईल नाहीत काय ते काही हसत आहे त्यामध्ये. तुझ्याकडे मोबाईल आहे खाली नाही ना. ते एक मोबाईलचा कार्यक्रम करायचाच आहे म्हणजे न्यूज व्हायरल होईल जरा. हा इकडे श्वेता सांग पटकन. 9 हे बा ए प्लस बी ए मायनस बी एचा स्क्वेअर 3 झाला 9. हा बोल पटकन पुढं सांग. -9 बहुत बढ़िया प्लस एक्स. आता खाली ह्या दोन टर्म्स वी विल कीप ॲज इट इज. एक्स रूटमध्ये 9 मायनस एक्स ही झाली पहिली टर्म. पलीकडं 3 प्लस रूटमध्ये बर 9 मायनस 9 झाले कॅन्सल आउट. आता एक्स टेन्स टू 0. मी मुद्दाम कलर चेंज करतो इन ऑर्डर टू अंडरस्टँड. अरे वरती एकच एक्स उरला होता का नाही तो खालच्यासोबत झाला कॅन्सल आउट. बरोबर कोण रिमूव्ह होतं बेटा मोठ्याने बोल. कोण रिमूव्ह होतं कोण रिमूव्ह होतं तो फॅक्टर रिमूव्ह होतो जो आपल्या लिमिटला इनडिटर्मिनेट बनवत होता. चला मग आता वरती काय राहिलं फक्त 1 खाली रूटमध्ये 9 मायनस 1 ही झाली पहिली टर्म. इकडं 3 प्लस रूटमध्ये ओके 1/9 मधून एक गेला 8 आणि इकडं 3 प्लस √8. नीट बघ मी कसा ब्रॅकेट टाकलाय त्या टर्मला कळतंय का. आता √8 इंटू 3. मग आता एक काम करू 1/√8 इंटू 3 म्हणजे काय झालं बच्चा 3 √8 प्लस √8 ने √8 ला मल्टिप्लाय केलं आलं 8. अरे व्हेरी सॉरी एक्सटेन्स टू 1 केलं मी. एक्स्ट्रीमली सॉरी. एक्सटेन्स टू 0 येते. एक्सटेन्स टू 1 आहे 1/. ते रूटमध्ये फक्त काय राहील बाळा 9 आणि इकडं 3 प्लस 9 मायनस 0 ओनली 9 विल बी 1/√9 म्हणजेच कोण रे बेटा 3. इकडं 3 प्लस 3 3 आणि 3 6 आणि 6 व्यतिरिक 18. पहिल्याच एक्सरसाइजमध्ये मंडळ आपले आभारी आहे.